उमेशजी लवटे यांना मी विनंती करेन. आदरणीय उमेश दादांना मी विनंती करेन आपण यावं. त्यांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. त्यांचे विशेष आभार आपण मानूया. उमेशजी लवटे, लॉट्स ऑफ थँक्स. सर्व मंडळीचा आम्ही आभार मानतो. आणि ना बॅक टू क्रिकेट आपण लगेच बोलूया खेळाच्या मैदानाकडे. चला मॅचकडे आपण वळतोय. सामन्याला सुरुवात करत असताना मॅच ऑन होते वाकड आणि सिद्धी करवले यांमध्ये. अगदी पहिलाच बॉल डिलिव्हर झालाय. बॉल अगदी पाठवल्या डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला. हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट. पहिला बॉल बॉडी लाईन बाहेर अगदी बघा मिळेल. 4 धावांसाठी चांगली लढत तुम्हाला बघा मिळेल. मैदान 11 JK स्पोर्ट्स वाकड आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना शिवयुवा सिद्धी करवले टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय सिद्धी करवले टीमने घेतला होता. आणि अगदी पहिल्याच बॉलवर विक्रांत पाटील अगदी या गोलंदाजीच्या पहिल्याच बॉलवर चौकार दाखवलाय. बॅटिंग करत असताना आपण सध्या किरण म्हात्रेला पाहतोय. किरण म्हात्रे आणि प्रदीप पाटील हे 2 प्रतिष्ठित खेळाडू. खूप महत्वाची देखील लढत बघायला मिळेल. आतापर्यंत अगदी बघितलं आपण 4 सामने कव्हर केलेले आहेत. आणि ड्राईव्ह करत असताना मिडऑन मध्ये झाली चुकी फिल्डिंग मध्ये. आणि या चुका तुम्हाला खरं तर फिल्डिंग मध्ये सुधाराव्या लागतील. वर्किंग डे असूनही अगदी उद्या खूप साऱ्या प्रेक्षकांची आपल्याला उपस्थिती बघायला मिळते. अगदी काल भरभरून अगदी प्रतिसाद या स्पर्धेला प्रेक्षक वर्गाने दिला. मी लाईव्ह बघत होतो आणि खूप चांगली स्पर्धा आपल्याला बघायला मिळेल. संपूर्ण आमचे अगदी लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण टीम ज्यामध्ये डीजे नितीन यांचं तेवढंच मोठं योगदान. सन्माननीय मैदान दिल्लीचे सर्व दिलीप शेठ मोडबे यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 3000 आणि चौकार हॅट्रिक साठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. बॅटिंग करणाऱ्या अगदी मैदान 11 JK स्पोर्ट्स वाकड या संघासाठी बंपर ऑफर आहे बॅटर्ससाठी. लेट किट करण्याचा प्रयत्न होता आणि अगदी वेगवान बॉल अगदी बघायला मिळाला आहे. अतिशय चांगला बॉल डिलिव्हरी करत असताना पहिल्या बॉलवर चौकार आला. त्यानंतर सिंगल आणि आता आलेला हा डॉट बॉल बघायला मिळतो. हो पहिल्या बॉलवर थोडा स्लॉट मध्ये बॉल दिला. त्यानंतर लेंथ आणि लाईन मध्ये बराच बदल केलाय. आणि त्यासोबत वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय सध्या विक्रांत पाटील. राईट आर्म राऊंड विकेटनं लेफ्ट हँडेड बॅटर समोर. अगदी जड मध्ये हा बॉल प्रत्युत्तर देता आला नाही बॅटरला. अफलातून गोलंदाजी सध्या सुरू असताना मागे दोन्ही बॉल अगदी वेगवान बघायला मिळाले. तेही फुलर लेंथवरील वाईड यॉर्कर. मी नेहमी म्हणतो की जेव्हा तुम्हाला बॅटरच्या आक्रमकतेपासून वाचायचं असेल तेव्हा तुमची पहिली पसंती फर्स्ट चॉईस वाईड यॉर्कर असली पाहिजे. आणि ती चॉईस होती विक्रांत पाटील नामक गोलंदाजाची. मागे 2 बॉल का अफळातून डिलिव्हरी केलेत. समोर प्रदीप पाटील सारखा आक्रमक बॅटर आहे. यावेळेस लेन पाठीमागे ठेवली. टॅप केल्या बॉलला इन साइड ऑफ द सर्कल. फिल्डर पोहोचलेत. शॉर्ट कव्हर मधून 1 रन तोपर्यंत कंप्लीट केली जाईल. अतिशय महत्वाची मॅच कारण ग्रामीण टेनिस विश्वामध्ये प्रत्येक सामना हा तुमच्यासाठी महत्वाचा असतो. प्रत्येक मॅच नॉकआउट असते आणि नॉकआउटच्या मॅचेसमध्ये तुम्हाला प्रदर्शन हे चांगलं करायचं असतं. लीग स्टेजवर तुमच्याकडे एखादा सामना गमावल्यानंतर एखादा ऑप्शन उर्वरित असतं परंतु इथे तुम्हाला कोणताच ऑप्शन नाही आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूनं तुमचं 100% कॉन्ट्रीब्युशन अगदी दिलं पाहिजे. धावसंख्येचं फळक थांबलंय. ऑन बोर्डवर 6 रन. पहिल्या बॉलवर चौकार येऊन अंतिम बॉल पॉवर प्लेचा अगदी या पहिल्या षटकाचा डिलिव्हर्ड होणार आहे. लेंथ अँड लाईन मध्ये एक चांगला बाउन्स मिळालाय. खरं तर अनपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं बॅटरच्या दृष्टिकोनातून. आणि अंतिम बॉल आलेला आहे डॉट. पहिलं षटक पॉवर प्लेचा आणि फार चांगली गोलंदाजी अगदी त्यांनी केलेली आहे ते विक्रांत पाटीलनं. फक्त रन खर्च केल्या 6 जरूर त्याला विकेट मिळाली नाही परंतु इकॉनॉमी गोलंदाजी त्यांनी केली. बघा कोणाच्या बाईक स्वराची जर चावी घाल झाली असेल हरवली असेल तर ती
चावे आपल्या कॉम्बॉक्समध्ये जमा केलेली आहे. अनिकेत होते, त्यांनी ती आमच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे ज्या कोणाची बाईकची चावी हरवली असेल आपण घेऊन जा प्लीज, नाहीतर रात्र होते, घरी जाण्याचे वांदे होते कधी कधी अनेक वेळा. विक्रम पाटील अगदी बघू शकता, आज जरी थोडंसं तो इंजर्ड असला किंवा आजारी असला तरी मॅच खेळण्यासाठी तो मैदानामध्ये आलाय. त्याचं कौतुक आपण करूया, कारण आपल्या गावाच्या प्रतिष्ठेपेक्षा, आपल्या गावाच्या टीमसाठी आपलं कॉन्ट्रीब्युशनपेक्षा आपला आजार पण मोठा नसू शकतो. आमच्यासोबत राज शरदजी भोईर आहेत. अगदी खूप चांगल्या फ्लोट लाईट्स, मैदान संपूर्ण अगदी प्रकाशमय झालेले आहे, त्यामध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे. डीजे नेतेने सगळ्यांची चॉईस असते आणि तेही आमच्यासोबत आहेत, त्यांचंही विशेष कौतुक. आज आमचे युवा स्कोरर शुभम माळी जे केवळवरून बिलॉंग करतात, व्हाईट बॉलचा इशारा केलाय मिस्टर सुनील तांडे सरांनी. स्कोरबोर्ड थोडं शांत ठेवण्याचं काम पहिल्या ओव्हरमध्ये केलेलं आहे, कारण स्कोरबोर्डवर एकंदरीत धावा आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 6 रन आल्या होत्या, 6 ऑन बोर्ड. आणि ही एक ॲड त्यामध्ये व्हाईटच्या मदतीने केली जाईल. टोटल 7 धावा बोर्डवर बघायला मिळत आहेत. अशोक पाटील हवेमध्ये थोडा टॉस केला, बॉल हलकासा हवेमध्ये होता, एज लागल्यानंतर आउटसाइड एज होती खरं तर, आणि 1 रन इथेही कंप्लीट केली जाईल. फारच चांगली गोलंदाजी, गुणवत्तेने भरलेली गोलंदाजी सध्या सुरू आहे. परंतु बॅटिंग टीम अगदी बघितलं तर तेही जाणतात की या मॅचमध्ये पकड टीमच्या दृष्टिकोनातून सुरुवातीला विकेट्स जर थांबवली, सिंगल डबल केला, सेट होण्यासाठी थोडा वेळ आपण स्वतःला दिला, तर कालखंडामध्ये चांगला स्कोर बनू शकतो. स्ट्रॅटर्जी असते प्रत्येक टीमची. काही टीम सुरुवातीला शांत खेळणं पसंत करतात, काही टीम सुरुवातीपासून अग्रेसर अटॅकिंग क्रिकेट खेळणं पसंत करतात. जसं पहिल्या मॅचमध्ये आपण धुंद्रे संघाला बघितलं होतं रनचेस करत असताना, आणि त्याच्यानंतर डोंगराचा पाडा संघानं तर आज रेकॉर्डच केला, रन हायेस्ट टोटलच्या दिवसातील त्याने उभारलं. 8 धावांची पॅनल्टी असतानाही त्याने हा सामना जिंकून दिला. आपल्या टीमच्या दृष्टिकोनातून ही क्रिकेटमध्ये जिद्द ही चिकाटी आहे, या खेळामध्ये मेहनत पराकाष्ठा ही तुम्हाला करावी लागते. लेन थोडी पाठीमागे ठेवली, क्रॉस बॅटनं खेचायचं होतं या फटक्याला, ऑन साईडचा बॉल अगदी बघितला आपण, परंतु बॅटच्या रडारमध्ये व्यवस्थित इथे आलेलं नाहीये. पहिला चौकार किती बॅटर तंतोतंत दिसला, ज्या पद्धतीने इनसाइड आउट त्याने खेळा, बॉडीचं बॅलेन्स, वेट ट्रान्सफर, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट, ही दैदिप्यमान तो क्रिकेटमधील त्याचा तो फटका होता. परंतु त्यानंतर स्कोरिंग शॉटसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली आहे या मॅचमध्ये. अशोक पाटील बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा, लेफ्ट हँडेड बॅटर आहे, हवेत केलेत हा फटका, थोडा तरंगतोय, फिल्डर जज करत असताना डाऊन द बॉल. प्रीतम पाटील वेल जज अँड वेल कॅच, खूप चांगला कलेक्ट केला या झेलला. पहिला धक्का अनुज डोपरी. विस्फोटक इनिंगसाठी ते ओळखले जातात. खरं तर ती इनिंग आलेली नाहीये. मी नेहमी म्हणतो क्रिकेट खेळामध्ये प्रत्येक मैदान तुमच्यासाठी नवीन असतं, प्रत्येक संघ तुमच्यासाठी नवीन असतं, प्रत्येक टुर्नामेंटमध्ये तुम्हाला शून्यापासून ए पासून झेड पर्यंत हे जायचं असतं. शून्यापासून तुम्हाला प्रत्येक वेळी सुरुवात करायची असते, आणि आज सुरुवात करत असताना प्रदीप पाटील इतका यशस्वी झालेला नाहीये, परंतु ऋषी पाटील बॅटिंगसाठी आता दाखल झालाय. स्कोरबोर्डवर 9 धावा, 9 ऑन बोर्ड. वेगवान बॉल, खूप चांगला पंच केला बॉल, बॅकफुट पंच, वेगाने निघाला बॉल डीप कव्हरला, रन मिळतील या बॉलवर 4. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान, नाव लागलं गाजायला, बघा नाव लागलं गाजायला, स्वर्गीय रामचंद्र मडवीच्या शक. धन्यवाद डीजे नितीन. चौकाराला मागील बॉल बस. स्कोरबोर्डवर टोटल 13 रन बघा मिळतात, डबल डिजिट मध्ये सध्या स्कोरबोर्ड पोहोचलाय. अगदी हितेंद्र दादा आमच्या सोबत आहेत, जॉईंट आहेत. प्रचंड मेहनत त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आपण पाहतोय ही स्पर्धा. आमचे योगेश दादा मडवी असते, त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा संपूर्ण. आमचा रामचंद्र मडवी प्रतिष्ठान संघ इनसाइड आउट, आणि एक्सलंट हा फटका देखील बघा मिळेल. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, ओव्हर द रोप, चौकार. मास्टर माइंड कॅप्टन
कॅप्टन आमचा अनिलदादा ढोपरी, ऑलराऊंडर राट बाईकवाला बॅटमन अजय भंडारी. खूप चांगले संगीत एबीचं नाव देखील त्यामध्ये नामोल्लेख आपण बघितला. बॅक टू बॅक 2 चौकार आले तर ऋषभ पाटील जणू काय आपल्या पविलियन मधूनच सेट होऊन आले. जायचं मैदानामध्ये आक्रमण करायचं, रन्स एकत्रित करायच्या. सुरुवातीला चौकार आला परंतु त्यानंतर काही बॉल स्कोरिंग शॉट पासून दूर होता बॅटिंग करत असताना अगदी वाकण संघ. आणि त्यानंतर आता आक्रमण इथे केलं ऋषभ पाटीलला. बॅक टू बॅक 2 चौकार आल्या. अशोक पाटील यांच्यावर हल्ला होतोय. वेगवान बॉल होता, प्रत्युत्तर दिले, रिफ्लेक्ट केला परंतु फिल्डर तू मी दोघांमध्ये सुरू होतं परंतु फायनली अगदी बघितली ही रन कंप्लीट केली जाईल. धोक्यात विकेट धोक्यात घालत असताना ही रन अगदी पूर्ण केलेली आहे. अगदी फिल्डरच्या जवळून हेही षटक संपलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये एकूण टोटल आल्या होत्या 6 धावा आणि हे षटक अशोक पाटील यांचं 2 चौकार येत असताना राहिले 12 धावांचं असं टोटल 18 पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये आलेत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ उसाटण्याचा, स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान क्रिकेट संघ. क्या बात आहे. नेक्स्ट मॅच साठी मी आमंत्रित करेन वलंगडवाडी आणि नागझरी दोन्ही संघाचे कॅप्टन. तुम्हाला टॉस साठी सज्ज राहायचं आहे. स्पर्धेची नियमावली स्ट्रिक नो डाऊट. जेव्हा डे टुर्नामेंट व्हायचे अगदी आपण बघितलं सकाळी 8:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर्ड व्हायचा आणि अगदी तेवढंच चांगलं डे नाईटचं हे फॉर्मॅट देखील आपण पाहतोय. दोन्ही कॅप्टन वेळेमध्ये उपस्थित राहायचं आहे. ऑलरेडी तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट दरम्यान पाहिलं असेल सगळे कर्णधार अगदी वेळेवर आहेत कारण नियम फार स्ट्रिक्ट आहेत. जो उपस्थित असेल आणि दुसरा कॅप्टन उपस्थित नसेल तर उपस्थित संघाला कॅप्टनला टॉस दिला जाईल. त्यासोबत अनुपस्थित संघाला पॅनल्टी आहे. त्यामुळं तुम्ही या गोष्टीची नोंद घ्या. विक्रांत पाटील आलाय गोलंदाजीसाठी. आउटसाइड एज लागलाय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला. ही कदाचित साजिश होती बॅटरची. थोडीशी रिक्स घेतली. ओव्हर थ्रो होऊन दिलं. विकेट किपर लवकर अगदी स्टंपच्या जवळ येऊ शकले नाही कारण लगेच शॉर्ट थर्डमॅन मधून वेगवान थ्रो तिथे येणार होता. त्यामुळे ही रन कंप्लीट केली जाईल. एक्स्ट्राच म्हणूया आपण कारण जरी बॅटरच्या बॅटमधून आले असले तरी हा ओव्हर थ्रो असल्या कारण रन कंप्लीट केली जाईल. क्रिकेटचे देवता सरशील रमेश तेंडुलकर सर नेहमी म्हणतात ईच अँड एव्हरी रन इज इम्पॉर्टंट. अगदी प्रत्येक धाव ही अनमोल असते आणि ती करण्यासाठी भरपूर मेहनत ही फलंदाजांना घ्यावी लागते. क्रिकेटचा खेळ हा अगदी इतका सोपा नाही आहे. त्यासाठी तुम्हाला संपूर्ण प्रॅक्टिस सेशन्समध्ये मेहनत घ्यायची असते. क्रिकेटचे धडे आत्मसात करायचे असतात आणि तेव्हा जाऊन मैदानामध्ये चांगलं प्रदर्शन होतं. अगदी धावसंख्या पुढे चालली या सिंगलला 19 ऑन बोर्डवर आहेत. काहीसा चांगला रन रेट परंतु या मैदानावर रन चेस करणं प्रत्येक टीमला आवडतं. पायांवरील बॉल लेगचा मिडल समोर येईल तेवढ्या हलक्या त्यानं पुश केलाय. सॉफ्ट हँडने खेळाय. पहिली रन वेगाने घेतली परंतु हा ऑन दी स्टंप थ्रो मंगेश पाटीलचा. ही पहिली वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात आली कारण तुम्ही बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर डेंजर लाईन मध्ये येतात. त्यामुळे पंचांना डिसिजन देणं थोडं जड जातं. कधी कधी तुम्ही मध्ये येता डेंजर लाईन मध्ये आणि त्यानंतर पंचाला लेग बिफोर द विकेट देणार किंवा वाईट बॉल दर्शवणं या गोष्टी थोड्या कठीण होऊन बसतात. त्यामुळे वॉर्निंग गोलंदाजाला देण्यात आले विक्रम पाटीलला. त्यामुळे बॉल डिलिव्हर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या राईट साईडला बाहेर निघायचं असतं स्क्रीनच्या. हे मी तेवढंच सांगेन. अतिरिक्त कांद्याचा वापर झालाय. वेगवान तेज तरार चेंडू बॉल निघाला डीपला कव्हर पॉइंट कडे. फील्ड पोहोचलाय परंतु रनिंग बिटवीन द विकेट. बॅटिंग करत असताना मी अगदी वेदांश 11 JK स्पोर्ट्स वाकण संघाचं हेच देखील कौतुक करेन. त्याने डॉट बॉलचं पर्सेंटेज थोडं कमी ठेवलंय. जेव्हा जेव्हा संधी मिळेल बॅटच्या रडारमध्ये इन टू द स्लॉट बॉल जेव्हा जेव्हा आलेले नाहीयेत तेव्हा सिंगल डबल त्याने चुकवलेले नाहीये मुलात. कारण जेव्हा सिंगल डबल तुम्ही कंटिन्युअसली सुरू ठेवता मोठे फटके येतात त्यानंतर स्कोर फळक चांगलं सजलं जातं आणि त्याच प्रदर्शनामध्ये सध्या वाकण संघ त्या प्रतीक्षेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे सध्या सिद्धी करवले टीमनं देखील. स्लॉटमध्ये होता बॉल परंतु उंच जाता हवेत मुक्त संचार करत होता बॉल. फील्ड पोहोचलेत परंतु चकमा देत असताना बॉल थोडा लेफ्ट साईडला टर्न केला आणि या मिळालेल्या वेळेमध्ये पुन्हा एकदा चांगली रनिंग बिटवीन द विकेटना 2 रनिंग कंप्लीट झालेत. हाफ चान्स जरूर होती परंतु नो मॅच लँडमध्ये बॉल जाऊन विसावल्या कारणास्तव 2 रन याही बॉलवर कंप्लीट झालेले आहेत. मोठ्या फटक्यांपासून थोडं वंचित ठेवलं जातं विक्रम पाटीलला. मागील ओव्हरमध्ये अशोक पाटीलनं देखील सुरुवात चांगली केली होती पहिल्या 3 बॉलमध्ये
परंतु नंतरचे 3 बॉल बॅटरनं आपल्या नावी केले. विक्रम पाटील थोडा तो आजारी आहे, त्यामुळे मला वाटतं थोडं थकवा जाणवतं त्यालाही. पाणी घेऊन जा मैदानात प्लीज 12वे खेळाडू. जेव्हा मैदानामध्ये खेळ सुरू असतो तेव्हा एखादा खेळाडू असा थोडा अनहेल्दी वाटतो, थोडा इंजर्ड वाटतो, तेव्हा थोडं दुःख वाटतं संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीला. चला नेक्स्ट दोन्ही टीम कॅप्टन सज्ज राहायचे तुम्हाला. श्री मलंगरवाडी आणि नागसरी दोन्ही कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार, त्याची दखल तुम्ही घ्या. चला विक्रांतला जास्तच थकवा जाणवत असेल तर प्लीज तुम्ही रेस्ट करू शकता, कारण सीझन भरपूर मोठी आहे. तुम्ही स्वतःला फिट अँड हेल्दी करणं फार गरजेचं असतं. तुम्हाला व्यासपीठ आमचं बघायला मिळेल. संपूर्ण आमची मान्यवर मंडळी खूप दमदार, अगदी बघू शकता VIP डायज ते सगळं सजलं गेलं आहे. मान्यवरांच्या शुभ आगमनानं एक स्वतंत्र समालोचन कक्ष आपण पाहतोय. विक्रम पाटील पुन्हा एकदा कंटिन्यू करतोय या षटकाला. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील शिल्लक राहिलेले आहेत, कारण मॅच मोठी आहे, मोठी स्पर्धा आहे. एखादा खेळाडू आपल्या टीमचा मुख्य खेळाडू जेव्हा टीममध्ये इन नसतो तेव्हा टीमला त्याकडे जास्त फोकस होतं. त्यामुळे विक्रांत पाटीलला हा निर्णय घेतला की या स्पर्धेमध्ये खेळायचं, ही स्पर्धा जिंकायचं स्वप्न त्यांचंही तेवढंच मोठं आहे. स्कोरबोर्ड 24 वर आहे. और डायरेक्टली फुल टॉस बॉल होता. हा बॉल बॅटच्या राडामध्ये आलेला नाही आहे. ही ऑफर होती बॅटरसाठी, कदाचित सज्ज नव्हता, रेडी नव्हता या फुल टॉस बॉलसाठी. आणि आता DRS मागणी करण्यात आली. वेस्ट ऑफ हाईट चेक केलं जाईल. अंपायर्स बॅटर्स रिव्ह्यू की अंपायर्स रिव्ह्यू? अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे. योग्य निर्णय थोडा क्षणात आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. त्याबद्दल संपूर्ण आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम थर्ड अंपायरला यामध्ये हेल्प करत असताना वेस्ट ऑफ हाईट चेक केले जाते. DRS मागणी केली गेली आहे. इट्स अ नो बॉल. वेस्ट ऑफ हाईट वर अगदी हा बॉल बघायला मिळाला आहे आणि त्यामुळे पंचांनी या बॉलला नो बॉल दर्शवलंय. अपकमिंग बॉल जो फ्री ठरणार आहे. फ्री बॉल आहे. 2 बॉल डिलिव्हर करावे लागतील आणि त्यापैकी हा बॉल असेल फ्री हिट. एक मोठा रनअप आहे विक्रम पाटीलचा, लॉंग रनअप आहे, त्यामुळे अजून एक्स्ट्रा एनर्जी त्याला खर्च करावी लागते. बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय बॉल, हा फ्रीडचा होता. फिल्डर तिथे पोहोचतील तोपर्यंत चेंडूने गाठली आहे बाउंड्री लाईन. निघून चालला बाउंड्री लाईन बाहेर, चौकार. गायकवाडांची प्रतिभा आणि अगदी त्यांची प्रतिभा सांगणारे गीत आपण ऐकलत. मागील बॉलवर चौकार जो किरण म्हात्रेनं दाखवलाय, जो आज ओपनर म्हणून आलाय.
फ्रीडचा चांगला वापर केलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. कारण सगळ्यात एक डेंजरस एरिया हा तिथेच असतो. कारण बॉल एकदा जर बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट झाला की गती जवळपास तिप्पट होते आणि त्या कारणास्तव खूप चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. आणि सध्या ऑन बोर्डवर स्कोर पोहोचतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. बोर्डवर लागले 31-31. सिद्धी करवले संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. इथे दादाकडून त्या शुभेच्छा आलेल्या आहेत. वाकण संघासाठी या शुभेच्छा त्यांनी पाठवलेत. त्यांचाही शुभेच्छांचा आपण स्वीकार करूया. 3 षटकं फेके गेलेत. अफलातून गोलंदाजी सुरू आहे. सध्याचं क्रिकेट हे फास्ट क्रिकेट आहे आणि फास्ट क्रिकेटमध्ये मॅक्झिमम क्रिकेट आपण जवळपास ठरवलं पाहिलं तर 80% क्रिकेट बॅटरच्या बाजूने पाहिलं जातं. गोलंदाजांना खूप कमी आता वाव राहिलेली आहे, परंतु तरीही फार चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये केली होती विक्रांत. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि त्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 रन आलेले आहेत. अशा टोटल 31 बनलेले आहेत. 3 ओव्हर नंतर अंतिम 2 षटकात उर्वरित राहिलेत. प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवर. चौथ्या गोलंदाजाचा वापर करण्यात आला. प्रतीक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेत. 4th ओव्हरमध्ये थोडं टर्न करायचं होतं. बॉल गती कमी केली, परंतु लेंथ अँड लाईन नियंत्रण या खेळामध्ये गोलंदाजासाठी फार महत्वाचा असतो. ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर निघून गेला, त्यामुळे पंचाने वाईट दर्शवला. अजून एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल. काहीसा चांगला क्रिकेट बॅलन्सिंग क्रिकेट खेळत आहेत दोन्ही टीम, परंतु शेवटचे हे 12 बॉलचे निर्णायक राहणार आहेत या पहिल्या सत्रातील टार्गेटमध्ये. स्पीड जनरेट केल्या. मागील बॉल कमी गतीचा असला तरी हा बॉल थोडा वेगाने फेकलाय. वाईट लॉंगनकडे चांगली फिल्डिंग. वेगवान थ्रो मंगेश पाटील यांचा ऑन द स्टंप थ्रो ही बाउंड्री लाईन वरून वाईट लॉंगन मधून मेन एंडकडे, मुख्य एंडकडे. त्यामुळे एक चांगला थ्रो त्याचाही म्हणता येईल. सिंगल आलेली या बॉलवर थोडं शांत क्रिकेट खेळत जात आहे किरण म्हात्रे आणि ऋषभ पाटील कडून. सुरुवातीला ते फार अग्रेसिव्ह होते, परंतु थोडं गोलंदाजी चांगली होते. मागील काही बॉल सिंगल डबल आले ते फिल्डर निघालाय. वेगानं प्रवीण पाटील टिपतील, प्रवीण फडके टिपतील झेल. बॅटर आउट. चांगली गोलंदाजी सुरू आहे. योग्य लेन, निर्णायक टप्पा, गतीमध्ये बरंच मिश्रण, थोडं फलंदाजांनाही संभ्रमात टाकणारी गोलंदाजी असंही आपण म्हणू शकता. क्रिकेट खेळामध्ये गोलंदाजांना किती प्रयत्न केले, किती शातीर असला, कधी कधी 1-2 बॉल खराब लेनवर डिलिव्हर्ड होतात, परंतु उर्वरित चांगले चेंडू देखील डिलिव्हर्ड होताना आपण बघितले. उत्तम गोलंदाजी केली आतापर्यंत. लेन पाठीमागे ठेवली. वेगवान हा चेंडू होता. हाफ आर्म जॅक करायचा होता, परंतु यामध्ये यश मिळालं नाहीये. लेग बाय ना एक्स्ट्रा रन ऍड होते टोटलमध्ये. भव्य दिव्य स्पर्धा, अगदी एक वेगळं पॅटर्न या स्पर्धेमध्ये ट्रॉफ्यांचं तुम्हाला बघायला मिळेल. थोडं कॉपर टाईप या ट्रॉफ्याच्या प्रत्येक खेळाडूचं आणि टीमचं मन आकर्षित करणारं राहिले. त्यासोबत 4 इलेक्ट्रिक बाईक्स आणि त्याहून सुंदर ज्या स्पोर्ट्स सायकल आहेत ना, त्या भरपूरच सुंदर आहेत. इन टू द स्लॉट, नी बेंड केलं. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि आता बॅटर सांगतायत बॉल माझ्यापर्यंत येत नाही तर मी बॉल पर्यंत पोहोचेन, आणि ठोकलाय षटकार. म्हात्रे ज्यानं हा षटकार पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला षटकार इनिंगचा. सोडू दिला बॉलला, एक्स्ट्रा येते याकडे कॉन्सन्ट्रेट केलं गेलं. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. एक्स्ट्रा बॉल अजून डिलिव्हर्ड होतं या ओव्हरमध्ये. हा दुसरा एक्स्ट्रा आहे प्रतीक पाटील, त्यामुळे 8 चेंडूंचं षटक त्याला फेकावं लागणार आहे. 41-41 पर्यंत संघ पोहोचलाय, ज्यामध्ये प्रतीक पाटील, ऋषी पाटील ही 2 बॅटर गमावलेत. ऋषीनं चांगली फलंदाजी केली, 15 रन त्यांनी केलं. आज प्रदीप यांना चांगला स्टार्ट मिळाला नसला तरी त्यानंतरचा ओपनर म्हणून किरण म्हात्रे यांनी
हा डाव काहीसा अगदी सावरला आतापर्यंत 41 आहेत ऑन बोर्ड बाय क्विक वन बॉल डिलिव्हरी केलाय आणखीन एक वाईट आणखीन एक एक्स्ट्रा बॉल तुम्हाला बघायला मिळेल अतिरिक्त चेंडू आपल्याला बघायला मिळते तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय तिसरे पंच ऑन स्क्रीन नाही त्यांनी कॅन्सल केलाय ठीक आहे प्रतीक पाटील पुन्हा एकदा लेगस्टंपच्या बाहेर जो षटकार जसा आला ना त्या षटकारानंतर बराच बदल झालाय गोलंदाजामध्ये सलग 3 वाईट बॉल त्याने डिलिव्हरी केले त्यामुळे भरपूर लांबलेले षटक त्यामुळे काही मुख्य खेळाडू एकत्र येऊन चर्चा करतायत की कोणत्या लेंथ आणि लाईनवर गोलंदाजी व्हायला हवी कधी कधी हेच एक्स्ट्रा बॉल करणं क्रिकेट खेळामध्ये जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा रन खर्च करता तेव्हा रन चेस करत असताना मॅच जर थोडे अंगाशी आले किंवा अंतिम बॉल पर्यंत जर सामना आला तर हे एक्स्ट्रा बॉल फार टोचतात प्रतीक पाटील पूर्णतः लाईन आणि लाईन बिघडली या ओव्हरचा त्याचा हा 5वा वाईट बॉल आहे नियंत्रण करावं लागेल प्रत्येक क्षणाला जेव्हा तुमच्याकडे वाईट बॉल तुम्ही एक्स्ट्रा डिलिव्हर्ड होता तेव्हा तुम्ही कधी कधी गतीमध्ये बदल करणं गरजेचं असतं नियंत्रित टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं असतं परंतु सध्या बॅटिंग करत असताना एक्स्ट्रा रन मिळत आहेत त्या बेनिफिट देणारे राहिलेत पायांवरील चेंडू अपील भरपूर झाली लाऊड अपील होती पिचिंग पंच सांगतात आउटसाइड लेग स्टंप ऑलरेडी लेग स्टंपला सोडून पिचिंग होती लेग बायच्या रूपाने रन येईल एक्स्ट्रा टीम मध्ये ऍड होत आहे हे थोडं लांबलेलं प्रतीक पाटीलचं षटक परंतु फायनली एंडिंगवर आलाय स्कोरबोर्ड पोहोचलाय 45 पर्यंत एक चांगला स्कोर आतापर्यंत उभारलाय बॅटमधून काहीशा रन आले परंतु इतक्या जास्त आले नव्हत्या परंतु जे एक्स्ट्रा 5 बॉल आले त्या 5 एक्स्ट्रा रन मजबूत बनवत आहेत सध्या बॅटिंग करत असताना टीम वाकडेला हाही बॉल वाईट आहे फारच मोठं षटक राहिलंय मला वाटतं थोडं दबाव घेऊन गोलंदाजी करता प्रतीक पाटील एक्स्ट्रा बॉल भरपूर लांबलंय षटक टाइम स्पेंड होतोय या एक्स्ट्रा बॉल मुळे पायनवर पुन्हा एकदा बॉल लेग लांच केलाय बॉल निघालाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगाने निघालाय बाउंड्री लाईन बाहेर 4 धावा मिळतील फायनली षटक संपलाय आणि या ओव्हरमध्ये रन खर्च केलेत एकूण प्रतीक पाटीलनं 17 रन एक एक्स्ट्राची लेग बायची म्हणजे जवळपास 18 रन या ओव्हरमध्ये आलेले आहेत आणि सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय अभिनंदन मैदान 11 जेके स्पोर्ट्स वाकड यज्ञेश 11 श्री मलंगवाडी आणि शिवकृपा नागझरी चला दोन्ही टीमचे कॅप्टन्सला विनंती आहे की आपण सुद्धा या ठिकाणी येऊन थांबायचे आपण मिड इनिंग मध्ये टॉस करणार आहोत नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळेल चंद्रकांतजी पाटील पुरस्कृत यज्ञेश 11 श्री मलंगवाडी या आपण मॅचच्या दिशेने जाऊ एका बाजूला वाकळण संघ खेळतो तर दुसऱ्या बाजूला सिद्धी करवले या दोन टीम मध्ये सध्या ही लढत आपल्याला पाहायला मिळते खेळाचं पहिलं सत्र या ठिकाणी चालू आहे नाव बॅक टू क्रिकेट ऑन टू कॉम बॉक्स सन्माननीय दिलीप शेठ मडवी यांच्याकडून टीम मैदान 11 जेके स्पोर्ट्स वाकणसाठी फलंदाजांना संधी प्रत्येक षटकारासाठी दिले जाईल कॅच प्राइस 500 रुपयाचं आज भरपूर अगदी बघू शकता आपण बक्षीस फार मोठमोठे बक्षीस त्याने सुरुवातीपासूनच लावलेत खेळाडूंवर 4 षटकं संपलेले आहेत 50 रन कंप्लीट केलेले आहेत वाकण संघाने आतापर्यंत चांगला स्कोर बोर्ड आतापर्यंत बघायला मिळाला शेवटचं डेथ ओव्हर अंतिम ओव्हर अंतिम जे 6 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत या पहिल्या सत्रात पहिल्या डावातील ते तेवढेच निर्णायक ड्रिंक्स ब्रेक चालला त्यामध्ये प्रदीप पाटील यांनी थोडा चान्स घेतला दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी चर्चा केली कशा पद्धतीने येणाऱ्या कालखंडामध्ये 6 बॉलमध्ये बॅटिंग व्हायला हवी असे स्ट्रॅटर्जी काही मनमंत्र अगदी त्याने दिलेत परंतु एका बाजूला या स्ट्रॅटर्जी टाईममध्ये
गोलंदाजाला देखील बरेचसे धडे देण्यात आलेत, परंतु धडे घेणं आणि ते गिरवणं हे फार महत्वाचं असतं. अंतिम ओव्हरमध्ये गोलंदाजी करेल प्रीतम पाटील. देत ओव्हर किरण म्हात्रे अजूनही मैदानामध्ये आहेत आणि त्यांना साथ देत आहेत हितेश पाटील. फक्त एकच बॉल त्यांच्या वाटेला आतापर्यंत आलाय आणि त्यावर त्यांनी चौकार दाखवला होता. शेवटचं षटक सुरू झालंय. पहिल्या बॉलवर हल्ला बॉल केलाय, बॉलला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर नो मॅन्स लँड मधून. एक टप्पा सीमा पार, चौकार. सगळ्यांचंच आम्ही मनपूर्वक स्वागत करू, कारण तुम्ही अगदी या खेळाला डोईवर घेतलं, डोक्यावर घेतलं, त्यामुळे अजून ग्लॅमर या खेळाचं वाढलंय. थोडंसं वेट वॉच अँड दॅन प्ले. फुटवर्क इतकंही चांगला नव्हतं आणि की विक्रांत पाटीलनं हा खूप चांगला झेल कॅरी केलाय. बॅटर आउट. स्कोरबोर्ड 55 वर आहे आणि हा तिसरा बॅटर हितेश पाटीलच्या रूपाने टीमने गमावला. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय बालराम पाटील. धावसंख्या थांबली थोडी, मागील बॉलवर विकेट आल्या कारणास्तव पण रंगतदार लढत आहे. हवेमध्ये थोडी हादरत आहे, आज थोडं थंडीचं प्रमाण आहे, परंतु अगदी तेवढंच भव्य दिव्य क्रीडांगण, अगदी सुस्वच्छ असे मैदान. कुठेही खास कळगा तुम्हाला या मैदानामध्ये बघायला मिळणार नाही आणि तेवढं चांगलं फ्लोर लाईट्स. त्यामुळे क्रिकेट खेळाडूंना मैदानामध्ये खेळणं आणि बॉल आणि बॅटमध्ये कॉन्टॅक्ट करणं, झेल पकडणं किंवा क्षेत्ररक्षण करणं हे थोडं सोपं जात आहे. प्रीतम आला, लोवर फुलटॉस दिला, बॉल लॉंग ऑन मध्ये खेळाडू तयार आहे. प्रतीक पाटील वेगवान थ्रो करते, दुसऱ्यासाठी अटेंड होणार नाही कारण आता या क्षणाला हवाय किरण म्हात्रे ऑन सायकल एनकडे, त्यामुळे सिंगललाच प्राधान्य दिलं गेलंय. पहिल्या बॉलवर प्रीतम पाटीलच्या चौकार आल्यानंतरही उर्वरित 3 बॉलमध्ये नंतरच्या 1 विकेट, त्यामध्ये 2च रन दिलेत. 6 रन आलेत ओव्हरमध्ये, 1 विकेट. अंतिम या पहिल्या सत्रातील अंतिम 2 बॉल उर्वरित राहिलेत जे टार्गेट सेट करणार राहतील. 56 बोर्डवर नोंदवले गेलेत. शॉर्ट लेंथ होती आणि अगदी स्लॉट मधून हा बॉल निघून गेलाय. DRS मागणी करण्यात आली व्हाईट बॉलसाठी, बॅटिंग टीम कडून चेक केलं जाईल. निर्णय प्रलंबित ठेवण्यात आलाय, चेक केलं जाईल. DRS सक्सेसफुल, इट्स अ व्हाईट बॉल. कारण थोडं अगदी बघितलं आपण, थोडं रिस्कीच होतं, त्यामुळं 3-4 वेळेला व्यवस्थित पाहणी करून पंचांनी हा निर्णय दिलाय. मैदानात स्कोरबोर्ड 57 वर पोहोचलेला आहे या व्हाईटच्या रूपानं. योग्य वेळी योग्य DRS, त्यासाठी तुमच्याकडे DRS देण्यात आलेले आहेत. फुलटॉस बॉल आणि ज्याची प्रतीक्षा होती एक खराब बॉल आणि त्याला पाठवलाय प्रेक्षकांना मानवंदना देत असताना ठोकलाय षटकार.
आलाय मच नेडेड 63 ऑन बोर्ड. 63 धावा लागलेल्या आहेत. शुभम माळी आमच्या सोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. केव्हावरून बिलॉंग करतात आणि याच केव्हा गावचे कांचेचे पालकर असतात तेव्हा ते नेहमी आमच्या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जॉईंट असतात. आणि अगदी याच केव्हा गावावरून सँडी पालकर सर अंतिम बॉल जो टार्गेट सेट करणारा मागील नुकताच षटकार आलाय. याही बॉलला हवेत खेळत उंची जास्त परंतु लांबी या क्षणाला राहिली अर्धवट आणि प्रतीक पाटीलला हा टीपला जाईल. अंतिम बॉलवर फायनली किरण मात्रेची विकेट शेवटच्या बॉलवर ही मिळाली. आज ओपनर म्हणून तो मैदानामध्ये आला होता परंतु चांगली इनिंग त्याने साकारली. जवळपास 14 बॉलमध्ये 30 धावांची दमदार इनिंग त्यांनी साकारलेली आहे आणि स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलंय 63 वर 64 धावांचं आव्हान सेट केलं जाईल. आणि यानंतर आपण जॉईंट होऊयात अगदी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे केला जाईल नेक्स्ट मॅचचा टॉस. या चला धन्यवाद. आपण दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करू आपण टॉससाठी या. एका बाजूला यज्ञेश इलेव्हन श्री मलंगडवाडी आणि दुसऱ्या बाजूला शिवकृपा नागझरी. या ठिकाणी सन्माननीय साईनाथजी म्हात्रे साहेबांना विनंती करून आपण या आपल्या शुभास आपण टॉस करू. सन्माननीय साईनाथजी म्हात्रे साहेब यांच्या शुभास टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला यज्ञेश इलेव्हन श्री मलंगडवाडी आणि दुसऱ्या बाजूला शिवकृपा नागझरी या दोन टीममध्ये टॉस टेल अँड हेड असा कॉल या ठिकाणी देण्यात येईल. या आपण लगेच टॉस करू. सर्व पाहुण्यांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटण्याच्या वतीनं आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. हेड इज कॉल अँड टेल ॲज इट इज. टॉस या ठिकाणी जिंकलेल्या मान्यवरांना विनंती राहील की आपण असं नसवायचं आहे. टॉस जिंकला काय निर्णय असणार आहे? फर्स्ट फील्ड गेम. फिल्डिंग करण्याच्या मागचं कारण? इथे स्कोर बऱ्यापैकी होते. मला सेकंड इनिंगला आहे ना स्कोरचा अंदाज येईल. अच्छा, फिल्डिंग तुम्हाला करायची आहे टॉस जिंकल्यानंतर. प्रतिस्पर्धी टीम बरोबर या अगोदर कधी मॅच या सीझनमध्ये? या सीझनमध्ये तर नाही झालं. मागच्या सीझनमध्ये उसळण्याच्या नाईटलाच झाले होते. म्हणजे आता एक त्यामध्ये रिझल्ट काय होता? आम्ही जिंकलो होतो. अच्छा, मग आता या मॅचमध्ये काय स्ट्रॅटर्जी असणार आहे? स्ट्रॅटर्जी काय वेगळी नसणार आहे. जिथून आम्ही मागच्या वर्षी यांच्यावर गेम सोडली होती तिथूनच आम्ही चालू करण्याचा प्रयत्न करू. शिवकृपा नागझरी या संघाने टॉस जिंकलेल्या आयोजनाबद्दल एक शेवटचा प्रश्न काय सांगशील? खूपच सुंदर आयोजन आहे. धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी आमच्या सोबत श्री मलंगड वाडीचे कॅप्टन आहेत. टॉस तुझ्यासाठी दादा किती महत्वाचा होता? टॉस तर खूप महत्त्वाचा होता. आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं पहिला. आता बॅटिंग करायची निर्णय तुमच्या विरुद्ध लागलेला आहे. खरं तर आता बॅटिंगमध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. आता मागच्या सीझनमध्ये एक मॅच झाली होती नागझरी संघाच्या विरोधात. या सीझनमध्ये आता तुम्हाला ही चान्स मिळाले. कदाचित मागच्या सीझनमध्ये जे काही चुका घडल्या होत्या त्या मात्र सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच कराल. काय या मॅचमध्ये स्ट्रॅटर्जी आहे तुमची? चांगल्यात चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू या मॅचमध्ये आम्ही. आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. धन्यवाद. विश ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला आपण देऊया लाख लाख शुभेच्छा. टॉस बॉक्समधून अशी न्यूज झाली की नुकताच शिवकृपा नागझरी संघाने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर बॅटिंगसाठी असेल यज्ञेश इलेव्हन श्री मलंगडवाडी. या सन्मान आदरणीय वासुदेवजी ठाकरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. रामचंद्र मडवी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करू. सन्माननीय योगेशदादा मडवी यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा सन्मान होतोय. यानंतर या व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर सन्माननीय प्रवीणजी काटी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती राहील आपण सुद्धा या. खरं तर नागझरी संघाला सध्या ते लीड करतायत आणि ॲज अ कॅप्टन म्हणून सन्मान आपण पाहतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचा मनपूर्वक आणि विशेष आभार. अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते या विभागातून आणि सध्या ऑन गोईंग मॅचकडे आपण जाणार आहोत. या ठिकाणी एका बाजूला संघ खेळतोय JK स्पोर्ट्स मैदान 11 वाकळण आणि त्यांना फाईट करते टीम सिद्धी करवले.
या पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो या ठिकाणी झेल बाद करण्यात आल्या फलंदाज आपण पाहतोय. पहिला धक्का लागेल टीम सिद्धी करवले संघाला. फलंदाज बाद. 64 धावांचं आव्हान असताना आपण पाहतो. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. स्वर्गीय रामचंद्र बडवी स्मृती चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची स्पर्धा आपण पाहतोय. खरं तर यूट्यूबवरती जे प्रेक्षक ऑनलाईन जॉईंड आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण करू. जशी स्पर्धा हळूहळू पुढे जाईल तसं मात्र ऑनलाईन गर्दी तुम्हाला वाढताना पाहायला मिळणार आहे. सध्या तरी क्रीडानगरी मध्ये देखील अनेक प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर मैदान 11 JK स्पोर्ट्स वाकलन मैदान 11 आणि दुसऱ्या बाजूला शिव युवा सिद्धी करवले या दोन टीममध्ये ही अतितडीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी ऋषी पाटील आणि आता सध्या न्यू बॅटर प्रवीण फडके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर गोलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी आपल्याला दुणावलेला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज ओर दी विकेट. जागा बनवण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवण्यात आलाय. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. स्वतःचं वैयक्तिक व संघाचं खातं 1 या धावसंख्येने खुलं करण्यात आलंय. चांगली रचना तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. ST रक्षक जो मैदानाचा केंद्रबिंदू आहे. अगदी आपण पाहतो शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट गली पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग. मिडॉनला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे मिड ऑफला. अशी रचना सध्या तरी 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. आणि अगदी आपण पाहिले तर मिड विकेटला डीपमध्ये प्रोटेक्शन देण्यात आलंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न गॅपमध्ये. अगदी आपण पाहतो अलॉंग द कार्पेट जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक आपण पाहतोय. धावा मिळतील 4. बॅटिंग करत असताना शिव युवा सिद्धी करवले टीमला. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आता डाबाची जबाबदारी घ्यावी लागेल. म्हटलं जाताना यदि कड़ी मेहनत आपका हथियार है तो सफलता आपकी गुलाम बन जाएगी. यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. अगदी आपण पाहतोय सेन्सिबल डिफेन्सिव्ह पवित्र या ठिकाणी घेतला होता. षटक क्रमांक पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले. प्रतिम गोलंदाजी. 1 तेरी तो 1 मेरी अशी गोलंदाजी करतात सध्या गोलंदाज ऋषी पाटील. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर सिंगल, चौकार डॉट आणि बॅटने क्रॉस बॅटे स्ट्रोक आपण पाहतोय. ऑन साईडला बडी विकेटच्या दिशेने बॉल चाललाय तोपर्यंत मिळेल एक सिंगल. पुन्हा एकदा 1 या धावसंख्येने स्ट्राईक रोटेट होते. 64 धावा धावफलकावरती. वाकलन संघाचा विचार केला तर सुरुवातीला थोडीशी पडझड पाहायला मिळाली. सुरुवातीच्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये फार कमी धावसंख्या पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र अगदी आपण पाहतो बॅटिंग करत असताना किरण भात्रेने काय जलवा दाखवला. मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली. 30 धावा त्याने बनवल्या आणि संघाचं पारड जड केलंय ते मात्र मैदान 11 JK स्पोर्ट्स वाकण संघाचा आणि ते झेल ड्रॉप. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो मोहन पाटील त्यांनी मात्र जर फिल्डिंग करत असताना चौकार वाचवला तर अण्णा पाटील बुर्दुल यांच्या वतीनं तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. आणि कॅच घेतली तरी सुद्धा हे पारितोषिक त्यांना देण्यात येईल. आणि दिलीप मडवी यांच्या वतीनं 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे ते मात्र झेल घेण्यासाठी. बघा हे पारितोषिक वैयक्तिकरित्या त्यांच्यावरती लावण्यात आलेलं आहे. संघाची धावसंख्या 8. 1 गडी गमावलाय. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर शिव युवा सिद्धी करवले या संघाने. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. धावसंख्या धावफलकामध्ये 8. 64 धावांची गरज आहे म्हणजे विजयासाठी अजूनही येणारे 24 बॉल आणि 56 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 मध्ये सागर पाटील.
सागर पाटील बुर्दुल हे या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांना विनंती आपण या मंचावरती आपले सहर्ष मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान तर्फे सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू. चला सामना थोडंसं स्पीडअप करा. 24 बॉल 56 धाबांची गरज मैदानाच्या आतमध्ये आणि आता सागर पाटील आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतो. P2 मध्ये त्याला पाचारण करण्यात आलंय. स्ट्राईक एंडला प्रतीक पाटील. फुल टॉस बॉल लोअर फुल टॉस तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी फुलर लेनचा टाकण्यात आलाय. ऑनसाईडला समोर सरळ रेषेत या ठिकाणी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. चांगली गोलंदाजी वेगाला वेगाने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जरूर आहे परंतु या ठिकाणी अतिशय दिमागदार पद्धतीने गोलंदाजी हाताळली जाते. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या. यानंतर आता P2 मध्ये गोलंदाज आपण पाहतोय जसा सागर पाटील आलाय. पहिल्या बॉलवरती 1 धाव घेण्यात आली आहे. ओ भन्नाट वेग अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहिली तर आज प्रत्येक संघाने आणि प्रत्येक संघाच्या गोलंदाजाने प्रभावशाली कामगिरी या क्रीडानगरीमध्ये केलेली आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या तरी मैदान शिलेवन JK स्पोर्ट्स वाकळण संघाच्या वतीने पाहायला मिळतंय. फुल टॉस बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलेत. 1 धाव वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने आपण पाहतो आणि एकाच धाब्यावरती समाधान. चेंडूवरती येणं वाकणं उचलणं फेकणं या 4 क्रिया प्रत्येकाला महत्त्वाच्या कराव्या लागतात आणि तशी कामगिरी सध्या करते ती मैदान शिलेवन JK स्पोर्ट्स वाकळण संघ मैदानाच्या आतमध्ये. धाबा वाचवण्याचा प्रयत्न बॅटिंगमध्ये अगोदर धमाल आहे आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल करतायत. संघाची धाबत संख्या 10 वरती पोहोचली आहे. चांगला स्ट्रोक वड स्ट्रोक एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना प्रतीक पाटीलच्या बॅटमधून बॉल चालला सीमा पार. धाबा मिळतील 6. संघर्षाचा शंखनाद करणारा हा जबरदस्त प्रतिम भगवमयी षटक्या. तो चेंडूला फॉलो करण्याचा प्रयत्न केला. प्रतीक पाटील हेच सांगतात जब तक तोडूंगा नाही तब तक छोडूंगा भी नाही. गोलंदाज आपण पाहतोय सागर. ओ बॅटची कडा गलीमधून निघलाय चेंडू. अगदी आपण पाहतोय बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या दिशेने. अखेर 2 बॉलवरती 10 का दम दाखवत असताना बॅटर प्रतीक पाटीलला मिळतोय आणखीन एक चौका. लाईनच्या बाहेर इथे मिळतील नशिबाच्या 5 धावा. क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जाणारा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये ऑन अ स्ट्राईक तुम्ही पाहतायत. अगदी दबाव गोलंदाजावरती पाहायला मिळतोय. सागर पाटीलने सुरुवातीचे 3 चेंडू अप्रतिम हाताळले. त्याचं वर्चस्व या षटकामध्ये पाहायला मिळालं परंतु त्यानंतर जशी मैदानाच्या आतमध्ये आग लावली आहे ती मात्र प्रतीक पाटीलने. ओ खोलवा टप्प्याचा बॉलच बॅक डाईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय तिथे प्रोटेक्शन देण्यात आलंय. मिळेल एक सिंगल धाव. संघाच्या धावत संख्येमध्ये भर पडते 1 ने आणि आता जाऊन पोहोचली आहे ती 26 वरती. षटक क्रमांक 2चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपन्न झालाय. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 8ची सरासरी पाहिली. कुठेतरी ग्राफवरती नजर आपण टाकली तर आता सध्या आपल्याला 13.00च्या सरासरीने 26 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळत आहेत. 64 धावांचं आव्हान आहे. कुठेही जाऊ नका. आपण लगेचच एक छोटासा घेऊया डीजेवाला ब्रेक आणि लगेचच पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने.
खरं तर आपण पाहतोय नुसतंच क्रिकेट आणि क्रीडा क्षेत्रावरती त्यांचं प्रेम नाही तर राजकीय असेल, धार्मिक असेल, कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक सगळ्याच अगदी आपण पाहतो क्षेत्रामध्ये आवर्जून या नावाचा उल्लेख होतो. ते सन्मान्य महेश दादा गायकवाड जे मात्र श्री मलंगड ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष देखील आहेत आणि या क्रिकेटला शिस्त लावण्याचं काम त्यांच्या वतीनं सातत्याने केलं जातंय. ओ यावेळेस अगदी आपण पाहतो बी शेप मध्ये फटकाय, क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. काऊ कॉर्नर मधून आपण पाहतो एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार ही तेश होते आणि त्याला चकमा देत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिळतील धाबाच्या. खरं तर आपण पाहतोय 18 बॉल 38 धाबांचं इक्वेशन या मैदानाच्या आतमध्ये आणि आता पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय गोलंदाज ऋषी पाटीलच्या अगेन्स्ट. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा लॉफ्टेड ड्राईव्ह क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एका टप्प्याखेर बॉलला अडवण्यात आलाय. बळेल सिंगल धाव. प्रतीक पाटील आता सध्या स्ट्राईक रोटेट करतायत. अगदी आपण पाहतो अटॅकिंग क्रिकेट सध्या एअर स्ट्राईक त्यांनी केली होती, हवाई हल्ला. अगदी आपण पाहतो मागच्या षटकामध्ये चौकार षटकारांची भाषा बोलणारा खेळाडू सध्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतो थोडंसं शांत राहिला होता, परंतु त्यानंतर त्यांनी त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. शिव युवा सिद्धी करवले संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये 64 धाबांचा पाठलाग करत असताना 18 बॉल 38चं इक्वेशन आहे, परंतु प्रत्येक बॉल गणित मागे तुम्हाला समीकरण वेगळं पाहायला मिळणार आहे. सध्या प्रवीण फडके जो मात्र 4 या वैयक्तिक धाबसंख्येमध्ये नाबाद खेळतोय. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न समोर सरळ रेषेत बॉल चाललाय अगदी स्क्रीन समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका आपल्याला पाहायला मिळाला तोपर्यंत मिळते आणखीन एक धाव. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय मैदानाच्या चौफेर बाजूनं तुडुंब प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. सर्व दर्दी प्रेक्षक अगदी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये ऋषी पाटील कमबॅक करावा लागणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला स्ट्रोक यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने वाईड लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित. तिथे थोडेसे फंबल त्याचा पुरेपूर फायदा. आखो में इशारा. खरं तर आपण पाहतोय संधी मिळते ना मिळते त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतात बॅटर सध्या, कारण सिंगल डबलला देखील तितकंच प्राधान्य द्यायला हवं. क्रिकेटची लाईफलाईन आहे. जितकं तुम्ही क्रिकेटमध्ये चौकार षटकाराला प्राधान्य देता आणि तशी मॅच सध्या मैदानाच्या आतमध्ये क्लोज एन्काउंटर तुम्हाला पाहायला मिळणार आहे दोन टीम मध्ये. टॅप करण्याचा प्रयत्न गॅप शोधली. पुन्हा एकदा आपण पाहतोय दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध जी दरी होती त्याला भेदून दुभागून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बैलतील धाबा 4 आलेला भगवा चौका. या चौकाराने धाबा संख्या जाऊन पोहोचली. आम्हाला आमचे स्कोरर सांगतात 38 धाबा 64 धाबांची गरज असताना आता विजयासाठी 13 बॉल आणि 26चं इक्वेशन शिल्लक आहे. म्हटलं जाताना युही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछा उन चुड़ियों से कैसी बनाती आशियाना, बोली 3 का उठाना पड़ता है. बॉल चाललाय यावेळेस आपण पाहतोय अगदी स्टिअर करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. बॉल चाललाय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. बॉल सीमा पार 4.
या दोन बॅटर्समध्ये झालेली पार्टनरशिप अप्रतिम आहे. सध्या तरी आपण पाहतोय एक मोठी पार्टनरशिप विजयाच्या दिशेने वाटचाल करणारी ठरेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 4 मध्ये अजिंक्य पाटील. थोडंसं कानमंत्र त्याला देण्यात येतोय. खरं तर आपण पाहतो या मॅचमध्ये हे निर्णायक षटक आहे. या मॅचच्या दृष्टिकोनातून जर या षटकामध्ये धावा वाचवण्यात आल्या तर कुठेतरी अंतिम षटकामध्ये थोडंसं डोई जड जाईल. ते मात्र बॅटिंग करत असताना सिद्धी करवले संघाला ही स्ट्रॅटर्जी मनात घेऊन सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागणार आहे. ती गोलंदाज जीवन पाटीलला. अगोदर आपण पाहतोय जी चर्चा झाली खरं तर अजिंक्य पाटीलला षटक द्यायचं की जीवनला, आणि त्यामधून मात्र जे निष्पन्न झालं अखेर जीवन पाटीलच्या हातात हा चेंडू सुपूर्द करण्यात आला. भाकळण सगळ्याला माहिती आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे. म्हटलं जाताना जिथे लोकांची विचार करण्याची क्षमता संपते तिथे मात्र लोकांना आपण आपली क्षमता दाखवायची असते, आणि तेच दाखवण्यासाठी आता जीवन पाटीलच्या हातात हा चेंडू या ठिकाणी देण्यात आलाय. 12 बॉल 22 धावांची गरज आहे. कुठेही जाऊ नका प्रेक्षक वर्ग, पाहत राहा स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक. ऑन साईडला आपण पाहतोय फटका, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेत होता, अखेर असं वाटलं होतं काही क्षणापुरती. जजमेंट फार चांगलं आहे आणि ते साधा सोपा झेल या ठिकाणी झालाय ड्रॉप. मात्र मिळालंय जीवनदान प्रवीण फडकेला आणि तिथे मिळते एक सिंगल धाव. संघाची धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 1 ने पुढे जाईल. 42 42 धावा बनल्या गेलेत. अजूनही विजयासाठी 43 धावा धावफलकावरती आहेत. अपकराने आता 11 बॉल 21 धावांची गरज आहे. अप्रतिम अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सध्या आपण पाहतोय या स्पर्धेचा स्टँडर्ड हाय लेवलला आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण महाराष्ट्रभर या स्पर्धेची चर्चा असते. ती स्पर्धा तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटने आयोजित स्वर्गीय रामचंद्र मडवी स्मृती चषक. हो पुढे सरसावलेत, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका प्रतिमे, परंतु क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत आणि आता झेल घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी थोडंसं यशस्वी राहिलेला आहे. आणि या ठिकाणी अखेर धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग अल्सो. 2 धावा मिळत आहेत. बॅटिंग करत असताना प्रत्येक पाटीलला मिळालेला जीवनदानाचा फायदा प्रत्येक बॅटर या ठिकाणी उचलताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं विशेष कौतुक केलं पाहिजे. या मॅचमध्ये आपण पाहतो गोलंदाज चांगली मेहनत करतायत. त्याला साथ लाभणं फार गरजेचे क्षेत्ररक्षकांची. जिथे आपण नेहमी म्हणत असतो की गायकाला ज्या पद्धतीने आपण पाहतोय वादकाकडून अपेक्षा असते तशी साथ मात्र गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षा असते. आणि आता बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑन, सीमा पार, इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. खरं तर आपण पाहतोय या ठिकाणी मिळालेला जीवनदानाचा फायदा किती होऊ शकतो. ही चूक होती की ही घोडचूक आहे हे आता कळेल. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने आपण पाहतोय. सेन्सिबल क्रिकेट डिफेन्सिव्ह पवित्रा घेतला होता. कबा पॉइंट मध्ये हा चेंडू अडवण्यात आला, तोपर्यंत मिळती धाव मिळणार नाहीये. खरं तर फक्त डॉट बॉल. संघाची धावत संख्या धाव फलकावरती 50 अप 51 धावा आहेत. 64 धावांचा पाठलाग चालू आहे. विजयासाठी 8 बॉल आणि 13 धावांची गरज. ओ यावेळी सबाद पाहतोय बॉल लेफ्ट, चेंडूला जाऊ दिलं. अगदी आपण पाहतो त्याला माहिती आहे एक्झॅक्टली टप्पा आउटसाइड अपस्टम हा पाहायला मिळाला. अंपायर सिग्नल बाईट बॉल. धाव मिळेल एक अतिरिक्त एक्स्ट्रा मध्ये आणि संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल. 52 52 धावा आहेत. 8 बॉल 12चं समीकरण आहे. शेवटचे 2 बॉल या मॅचच्या दृष्टिकोनातून फार निर्णायक असतील. जर कदाचित विकेट आली, डॉट आली, पर्सेंटेज तुम्हाला वाढवावे लागतील. आणि आता जर सामना बॅलन्स ठेवायचा असेल तर या गोष्टी करावाच लागणार आहेत. गोलंदाज जीवन पाटीलला. ओ धीम्या गतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन पाहायला मिळालं. गती थोडीशी कमी करण्यात आली आहे. अगदी आपण पाहतो नकल बॉल या ठिकाणी टाकण्यात आला आणि फसवलं मी तर म्हणेन प्रतीक पाटीलला. परंतु मिळते एक सिंगल धाव आणि एक सिंगलच्या मदतीने आता स्ट्राईक रुटेड झाली आहे. धावत संख्या धाव फलकावरती 53. शेवटचा बॉल या ठिकाणी या षटकातील षटक क्रमांक 4चा खेळ प्रगती पथावरती आहे. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस.
7 बॉलमध्ये बनवावं लागतील अजूनही 11 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे, म्हणजे इथून 11 धावा या मात्र बनवाव्याच लागणार आहेत. शेवटचा बॉल. स्ट्राईक एंडला फलंदाज प्रवीण फडके यांना देखील एक जीवनदान मिळालंय. तोच मात्र आता सध्या आपण पाहतोय लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन अ स्ट्राईक. फिल्डिंग मध्ये थोडासा हलकासा बदल. ऑन साइडला वड स्टोक लॉंग ऑन वरून उडवलाय. दर्जेदार स्टोक आपण पाहतोय. आक्रमण केले. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लांबच लांब पल्ल्याचा गगनचुंबी गगनभेदी षटकार. चला, षटकाराने मात्र धावत संख्या धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली एकंदरीत 59 वरती. आणि आता हो त्याचं दौतं गेले. खरं तर आपण पाहतो 22 धावांची गरज होती या षटकामध्ये. तब्बल आल्या 17 धावा आणि आता 5 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. सामना होता कुठे, सामना आला कुठे असं वाटलं होतं काही काळ की सामना इथून टर्न होऊ शकतो. सामना बॅलेन्स होता. वेदांश 11 JK स्पोर्ट्स वाकण संघाच्या वतीनं. अगदी आपण पाहिलं तर बॅटर प्रतीक पाटील सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तब्बल 45 वरती आणि अजूनही 5 धावांची गरज आहे त्यालाही अर्धशतकासाठी. एका बाजूला विजयासाठी 5 धावा, दुसऱ्या बाजूला अर्धशतकासाठी 5 धावांची गरज आहे. शेवटचा अंतिम षटक. गोलंदाज अजिंक्य पाटील. चांगली गोलंदाजी करावी लागेल. सामना जर थांबवायचा असेल तर मात्र मेरिटनुसार षटक हाताळावं लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉल वरती भर द्यावा लागणार आहे. हो, बॅटची कडा आणि ते झेल ड्रॉप. क्लोज कीपिंग तुम्हाला पाहायला मिळते. थोडीशी भागात पडली आहे आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय स्वतःवरती थोडेसे नाराज असलेले यष्टीरक्षक. झेल कोणाची सोडली आहे तर मात्र ज्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः हाहाकार माजवलाय तो फलंदाज सध्या मैदानामध्ये आपण पाहतो प्रतीक पाटील. आणि त्याचा आणखीन एक झेल ड्रॉप. कदाचित आपण पाहतो नशीब बलवंतर बनावं लागेल प्रतीक पाटीलचे. 45 वरती तो नाबाद खेळतोय. आखू टप्प्याचा बॉल आणि त्याला पाठवलंय. 50 धावा देखील त्याच्या कंप्लीट झालेत आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत असताना आपण पाहतोय एंड इज वेल देन ऑल इज वेल. सामना या ठिकाणी जिंकलाय टीम शिव युवा सिद्धी करवले संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर हार्डलक टीम मैदांश 11 JK स्पोर्ट्स वाकळण. पारितोषिक या ठिकाणी मिळणार आहे प्रतीक पाटीलसाठी.